महाराष्ट्र शिक्षक पदभरतीमध्ये इतिहास घडवणार आहे. शिक्षक भरती पहिला टप्पा आणि दुसऱ्या दोन्ही टप्प्यामध्ये होणार आहे याच्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा दिले होतेच, परंतु आता ते बाय प्रूफ हुक बाय क्रुक शासनाला ते करावं लागणार आहे, कारण त्याच्या संदर्भातलं सध्या नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे. दुसरा टप्पा कधी होणार, त्याच्यामध्ये कोणती पदं येणार, बरं नपा, मनपा, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित अशा ज्या शाळा आहेत त्याच्या अंतर्गत ही मोठी पदभरती होते. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचा नंबर लागलेला नाहीये 30,000 पदं येऊन सुद्धा त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वतःच्या जिल्ह्यात जवळ नोकरीची संधी मिळणार आहे. ती कशी, चला तर आपण पाहूयात. मोठा शासन निर्णय, पवित्र पोर्टल शिक्षक भरती. पहिल्या टप्प्याची कार्यवाही सुरू झाली आणि अगदी गुणवत्ता यादी सुद्धा जाहीर होते. परंतु दुसरा टप्पा होणार का, हा तुमच्या मनामधील प्रश्न असेल ना. शिक्षक भरतीच्या जर तुम्ही रेसमध्ये आहात ना, तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे आणि अशांपर्यंत पोहोचवा जे शिक्षक भरतीची सध्या वाट पाहत आहे. मित्र पोर्टल अंतर्गत राज्यामध्ये अगदी पहिल्याच टप्प्यात 30,000 पेक्षा जास्त पदं मुलाखतीसाठी आणि विदाऊट मुलाखतीसह अशा दोन्ही टाइप्स मधून भरली जाणार आहेत आणि त्याच्या अंतर्गत पहिला टप्पा लवकरच पूर्ण होईल. परंतु दुसऱ्या टप्प्याचं काय, ज्यांना मार्क्स कमी आहे, TAIT 2025 मध्ये दिली आहे, त्यांची ती दुसरा टप्पा होईल का, याच्यासाठीच मित्रमैत्रिणी मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने अगदी पहिल्यापासून जेव्हा हे शिक्षक भरतीचं विस्तृतपणे लेटर आलं 20 जानेवारी 2026 तेव्हापासून मी आपल्याला नेहमी सांगत होते की जी पदभरती होते ती 2 टप्प्यामध्ये होत. तुम्ही तुमचा सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म पाहिलाय का, त्याच्यावरती सुद्धा ते मेन्शन आहे आणि 20 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार ते अगदी पूर्णतः क्लिअर झालेलं आहे. नुकत्याच घेतलेल्या आयुक्त कार्यालयातून मी स्वतः फॉलोअपनुसार जो दुसरा टप्पा आहे शिक्षक भरतीचा, पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर केवळ 3 महिन्यात सुरू होणार आहे आणि दुसरा टप्पा होणार आहे. फक्त मी सांगत नाहीये, याच्या अगोदर अगदी टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून जेव्हा आपण टीचर्स हेल्पलाईन जॉईन करा, ज्यांना गरज आहे, ज्यांना शिक्षक भरतीच्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्या पॅम्पलेटवरती सुद्धा आपण लिहिलेलं आहे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. म्हणजे आपण पहिल्यापासून सकारात्मक होतोच आणि याला अजून एकदा शालेय शिक्षण विभागाने सुद्धा पुष्टी दिलेली आहे. ती म्हणजे 18 ऑगस्ट 2026च्या नोटिफिकेशननुसार जी ॲस्पिरंटसाठी नोटीस आलेली आहे त्याच्यानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णतः सर्व ज्या उमेदवारांनी आतापर्यंत त्यांची अर्हता ॲड केलेली नाहीये किंवा त्यांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये म्हणजे जे सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर त्या 18 ऑगस्ट 2026 मध्ये निघालेल्या त्या निर्णयानुसार सध्या मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये ती त्यांना सर्व करण्याची संधी मिळते. बरं, दुसरा टप्पा होणार आहे हे तर आता कन्फर्म झालेलं आहे. 5 नंबरचा तो नोटिफिकेशनचा मुद्दा पाहू शकता. व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, आपलं व्हॉट्सअप चॅनल असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, बालुषा माने म्हणून सर्च करा. तिथं ऑलरेडी हे आपण पोस्ट केलेला आहे किंवा तुम्ही ऑफिशियल पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा बघू शकता. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. इथंच मिळेल तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातली सर्व माहिती. बरं, याच्यासोबतच याच्या अंतर्गत कोणती पदं येणार आहेत हाही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल. येस मित्रमैत्रिणींनो, पहिल्या टप्प्यामध्ये अशा बऱ्याचशा झेडपीज आहेत त्या पोर्टलवरती पदं देऊ शकली नाहीत. काहींमध्ये अक्षरशः पदच नाहीत, ऑलरेडी अतिरिक्त आहेत, परंतु काहींचं त्यांचं कामच वेळेमध्ये पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे ती सुद्धा पदं दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच येणार आहेत. आणि नुकतंच परभणीच्या जे काही झेडपीचे शिक्षण अधिकारी आहेत त्यांची शिवनिटी फाउंडेशनच्या टीम मेंबरनी भेट घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यात जरी आम्ही शक्य झालं नाही, परंतु जो दुसरा टप्पा आहे आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा पदं देणार आहोत. बरं, एवढंच आहे का, अजून सुद्धा तुम्ही पाहताय की ज्युनियर कॉलेज 11-12वीची बरीचशी पदं रिव्हर्ट केलेली आहेत. सध्या जे जुलै होतं त्या दिवशी जे काही जाहिराती अपलोड करत होते आस्थापना 1 मे 2026 ते 20 जुलै 2026 इतक्या दिवस अपलोड करत होते, परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की नवीन संचमणता 2025-26 नुसार ती पदं त्यांनी अपडेट केली नाहीये, संचमणत अपडेट केली नाही, म्हणून 21 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण विभागानं अशा 555 संस्थांना जी पोर्टलवरती जाहिरात दिलेली आहे ती रिव्हर्ट करायला लागली आणि त्याच्यामध्ये जी पतसंख्या होती ऑथराईज आपल्याकडे आकडा आहे. तुम्हाला जर हा आकडा हवा असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला शिक्षक भरती ऑफिशियल GR मध्ये हे तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळणार आहे आणि ती सुद्धा सर्व पदं पोर्टलवरती येणार आहेत. मग एवढ्या संस्थांच्या त्यांच्या असलेल्या ब्रांचेस आणि एवढी सगळी पदं पोर्टलवरती येणार. बरं, एवढंच आहे का,
अजिबात सुद्धा नाही. अजून पद ऍडिशन होते. शासकीय आश्रमशाळा याची पदं 1400 पदं. इव्हन या पदांबाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं होतं की ही पदभरती पोर्टल अंतर्गत भरली जाणार आहे, विदाऊट इंटरव्ह्यू, एकाच एक राऊंडनुसार. ती सुद्धा अजून झाली नाही. आठवतंय ना तुम्हाला? बरं, नसत आठवेल तर या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एखादा व्हिडिओ नक्की मिळेल, कारण आपण वारंवार अपडेटेड माहिती तुम्हाला याच्या अंतर्गत आम्ही देत असतो. त्याच्या अंतर्गत ती सुद्धा पदं 1400 पदं जी पहिल्या टप्प्यात येऊ शकले नाहीत ना, शासकीय आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा यांची पदं आता या दुसऱ्या टप्प्यात येणार आहेत. त्याच्याबरोबरच आपण थोडंसं विसरतोय. आठवतंय का तुम्हाला? जो 2 जुलै असेल 2026चा शासन निर्णय, त्याच्या अंतर्गत जो संस्थांतर्गत वाद आहे त्याला सुद्धा मान्यता मिळालेली आहे. तिथं सुद्धा पदभरती केली जाऊ शकते. संस्थेचा कोणताही वाद असला तरी शिक्षण अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी तिथली मुख्याध्यापकांसोबत म्हणजे संलग्नता करून त्यांनी ही पदं पोर्टलवरती द्यायची आहेत आणि एकाच एक म्हणजे थेट अपॉइंटमेंट लेटर यांच्या हातामध्ये मिळणार आहे. म्हणजे 2025च्या शिक्षक भरती TIT 2025 मध्ये तुम्ही दिलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही लागाल, परंतु नाही लागला तरी दुसरा टप्पा तुमच्या जिल्ह्यातली नोकरी तुम्हाला मिळवून देण्यासाठी 100% तुमच्यासाठी अतिशय सकारात्मक आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत जेवढी पदं आलेली आहेत त्याच्यापेक्षा जी पदं आली नाहीयेत ती सुद्धा तितकीच महत्वाची, येणं तितकंच गरजेचं आहे. याच्यासोबतच अध्यापक विद्यालय कसं विसरून चालेल, त्यांची सुद्धा पदं पहिल्या टप्प्यामध्ये आली नाहीयेत. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपला पाठपुरावा चालू आहे आणि सध्या NCT कडे त्याच्या गाईडलाईन मागितलेल्या आहेत की पदभरती कशी व्हायची. 2022च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ही पदं आली होती, परंतु आताही रेडी होते. 7ही संचालक सध्या रेडी होते की पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यात पदं द्यायला, परंतु ते देऊ शकले नाहीत कारण NCTची तशी शालेय शिक्षण विभागाला गाईडलाईन झाली नाहीये. SCRTने सुद्धा हात वरती केले आणि त्याच्यामुळे ही जी पदभरती आहे ती दुसऱ्या टप्प्याकडे वळलेली आहे. तुम्हाला काय वाटतं किती पदभरती होऊ शकते सेकंड फेज मध्ये? म्हणजे ही फक्त तुम्हाला सांगितलेली आकडेवारी नाहीये, तर पहिल्या टप्प्यामध्ये 1.1 भरते 20 जानेवारी 2026चा शासन निर्णय. तोही तुम्हाला पाहिजे असेल ना, आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथं सुद्धा आपण दिलेला आहे. त्याच्या अंतर्गत ज्यांची 1.1 भरती होते, त्यामुळे ज्यांची निवड होणार आहे तो दुसऱ्या टप्प्यासाठी पात्रच नसणार आहे. विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू. एकदा तुमचं पोर्टलवरती सिलेक्शन झालं नंतर मे पॉसिबल की एखादा उमेदवार बाद होईल डॉक्युमेंट्स मधून. बरं, हा डॉक्युमेंटचा विषय निघालेलाच आहे. तर DV स्पेशल शिक्षक भरती ही आपण तुमच्यासाठी गायडन्स सुरू केलेला आहे, तर तुम्ही ऍपमध्ये जाऊन याच्या संदर्भातली महत्वाची डिटेल घेऊ शकता. आणि जर तुम्हाला हवं असेल, कुठला अडकत असाल, तर तुम्ही याच्या संदर्भातला नक्की आपल्या एक्सपर्ट टीम A+ गुरुचा गायडन्स नक्की घ्या. बरं, जी उमेदवार पहिल्या टप्प्यामध्ये लागलेले आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येणारच नाहीयेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जे मेरिटोरियस आहेत किंवा जे पहिल्या टप्प्यामध्ये लागणारे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लागू शकतात, कारण ही पूर्णतः जिल्ह्यामध्ये एक पद्धतीने भरती होते. बरं, त्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर दुसरा टप्पा अतिशय तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे पहिल्यापासून तुम्हाला सांगते, फक्त आणि फक्त तुम्ही सकारात्मक राहा. ही भरती इतिहास घडवणार आहे आणि शालेय शिक्षण विभागाने सुद्धा कधी विचार नव्हता केला की एवढी मोठी पदभरती ते करू शकतील. एवढंच नाही मित्रांनो, जो पोर्टल भरती संदर्भातला जो खाजगी रिक्त शाळा अनुदानित इव्हन विनाअनुदानित आस्थापना सुद्धा पोर्टलवरती येतात आहे. आणि याच पदभरती अंतर्गत या वेळेस अशा बऱ्याचशा आस्थापना आहेत, त्याचा शालेय शिक्षण विभागाने अतिशय मोठ्या दिलानं मोठ्या मनाने अभिनंदन सुद्धा केलेलं आहे की त्यांनी विना मुलाखतीसाठी पर्याय निवडलेला आहे. कारण मुलाखत जरी असली तरी सुद्धा नवीन निघालेल्या निर्णयानुसार सध्या त्यांना थेट म्हणजे ते कंप्लेंट करू शकतात. त्याच्यासाठी टोल फ्री नंबर सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे जर पहिल्या टप्प्यामध्ये नाही झाली ना, नंबर नाही लागला ना, तर दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा तुम्ही पात्र आहात याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही आशा अजिबात सुद्धा सोडायची नाही. जर तुम्ही चॅनल पाहताना सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथंच मिळेल तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. पहिल्या टप्प्यामध्ये 189 संस्थांनी थेट विदाऊट मुलाखतीसह पदभरती सध्या त्यांनी म्हणजे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा आस्थापना येतील. बरं, एवढंच नाहीये, अजून मुंबई उपनगरातील KDMC पोर्टलवरती दिलं नाहीये, वसई विरार महानगरपालिका पोर्टलवरती आली नाहीये, भिवंडी पोर्टलवरती आलेली नाहीये. इव्हन मुंबईतला सुद्धा बराचसा विभाग तुम्हाला पोर्टलवरती आलेला दिसत नाही. मुंबईतल्या कितीतरी संस्था पोर्टलवरती येऊ शकल्या नाहीत. मी मुंबईमध्ये राहते, त्यामुळे हा मुंबईतला मी फॉलोअप घेतलेला आहे. सोबतच
तुमच्या एरियातला सुद्धा अशा बऱ्याच दिसतील ज्या पोर्टलवरती आल्या नाहीत. कितीतरी नपा असतील, कितीतरी मनपा सुद्धा असतील, इव्हन झेडपी सुद्धा. जी पदं रिक्त होणार आहेत पहिल्या टप्प्यातून ती सुद्धा दुसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत. मित्रांनो, ही मोठी पदं भरती होते. फक्त तुम्ही निराश व्हायचं नाहीये. शिक्षक भरतीचं मेरिट 2 डिजिट वरती येणार आहे. हे जो म्हटलंय ना, ते भूतून भविष्यती, ते खरं झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि याच्यासाठीच मी शिक्षक होणार असं तुम्ही या कमेंट सेक्शन मध्ये लिहायचंय. नेहमीच आपला तो नारा राहिलेला आहे. तुम्ही जिथे तुम्ही नेहमी तुमचा फेवरेट प्लेस आहे तुमच्या घरातले, तिथं सुद्धा तुम्ही लिहून ठेवा जर तुम्ही TAIT 2025 दिलेली आहे. आणि मग चौथ्या टेटची वाट पाहताय, त्यांचं काय, तुम्ही सुद्धा घाबरू नका. कारण शालेय शिक्षण विभागाकडे जवळपास 75,000 प्लस अहवाल तर आहे. 68,000 प्लस सध्या पदं रिक्त आहेत. परंतु तेवढी पदं सध्या भरल्याशिवाय पर्याय नाही. इतके दिवस पदं भरती होत होती, परंतु आता पोर्टल शिवाय पर्याय राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे ही मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. आणि येत्या काळात अल्पसंख्याक ज्या आस्थापना आहेत, मायनॉरिटीच्या आस्थापना आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टल सुरू होत आहे. त्यामुळे ज्यांचं DED BED झालेलं आहे त्यांना तर सुवर्ण संधी आहेच, परंतु सोबत ज्यांनी इतक्या दिवसाला भरतीची वाट होते ते त्यांनाही सुवर्ण संधी आहे. फक्त तुम्ही एकच करायचंय, सकारात्मक राहायचंय. तुमची सकारात्मकता तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचायची. आपल्याला आपला आवाज थेट मंत्रालयात नव्हे, पूर्ण भारतामध्ये आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं की सगळ्यात मोठी शिक्षक भरती जर कुठे झाली असेल ती फक्त आणि फक्त महाराष्ट्रात झालेली आहे आणि ती होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. बऱ्याच उमेदवारांना प्रिफरन्स जनरेट झाले नव्हते, त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी होण्यासाठी मी स्वतः आयुक्त कार्यालय, मंत्रालय सोबत माझी शिवनिटी फाउंडेशन चर्चा, मोर्चा, आंदोलन ही करत आहे आणि करत राहील. कारण तुम्हाला शिक्षक व्हायचंय आणि तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला बघायचंय. याच्या संदर्भातला कुठलाही गायडन्स हवा असेल ना तर थेट आमच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनचा लिंक आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. ऑल